चलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं सर्व कार्येषु सर्वदा मनुष्यजत्रे संभूतो दत्तात्रेय दिगंबरः स्मृतुरामि स्वभक्तानां तस्मै नमः। रामानस्य परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तरं सदा भवतु राम मामतरं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुल्यं राम नाम वरानने हरिं श्रीराम चलो। चला हे बघा झोपलाय आपला रोजच्या जागेवर. हॅलो वन्स अगेन. आणि आलो आहे आता ओळीच्या शाळेतून घरी वगैरे बसलो होतो. मार्क्स लिहून आणले, कावेरी चेक वगैरे केले की किती कशामध्ये पडले. तर CN वगैरे म्हणून एक सब्जेक्टच्यामध्ये 4.5 म्हणजे सगळ्यात कमी त्याच्यामध्येच पडले. 4.5 पडले 10 पैकी. तर ते जसं की तिने चुका असं वर खाली केलेत. आन्सर्स बरोबर लिहिलेत पण वर खाली. याचा अर्थ मन लावून तिने किंवा तिला ते समजलं नाही. होली इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर दिवाळी इज द फेस्टिवल ऑफ कलर्स असं वर खाली लिहिलं आहे. क्रिसमस इज द बर्थ डे ऑफ जीसस क्राइस्ट वगैरे ते बरोबर लिहिलं पण ते स्पेलिंग गिचमीट झाल्यासारखं किंवा लाईनच्या खाली लाईनच्या वरती किंवा रब करून लिहिल्यामुळे मार्क्स कट झाले. बाकी सगळ्याच्यात पैकी मार्क्स आहेत. तर टीचर पण बोलला की तिचा प्रोग्रेस तशी चांगली आहे, लक्ष देते, अभ्यास मॅथ्स वगैरे खूप चांगले आहे, लक्षात पण राहतं. बायआर्ट केलेलं. मी आलो आहे आता घरी. असं 1-2 दिवसापासून थोडं पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे की पाणी ऐन वेळेला येत नाही नळामध्ये. आता 24 तास पाणी असल्यामुळे आपण घरी भरून पण नाही ठेवत. पण आता हल्ली म्हणजे कालपासूनच बहुतेक नगरपालिकेकडून पाणी आलं नव्हतं त्याच्यामुळे असं झालं आहे. ओके आता बसलो आहे वगैरे. आज लवकरच आवरून झालं तर मग आज बघू आरामच करू. तसंही विकेंडला आपण आरामच करतो. पाणी तर नाही, पाणी झाडांना कुठून मारत आहेत. स्विमिंग पूलचं पाणी मारत आहेत की काय रिकामा करायचं आहे म्हणून. झाडांचं थोडंफार हे केलं ना तेव्हापासून सुधारलं आहे. बांबू हे बघा. जेवणासाठी आज आहे आपल्याकडे बारीक मेथीची भाजी जी येते ना, वेगळी मेथी असते बारीक मेथी, तिची भाजी चालू आहे. आणि हिची रील पण शूट केलेली आहे कावेरीने. तर कावेरीच्या कुकिंग चॅनलवरती रील बघायला मिळेल आता उद्या परवा बहुतेक. आज पाणी गेलं होतं. आज जरा वेगळंच रुटीन जरा झालं, डिस्टर्ब झाल्यासारखं झालं. पाणी गेलं होतं बराच वेळ तर पूर्ण कामं डिलेट चालू आहेत आता. तरी बसलं आहे, एवढं काही करायचं नाही आहे पण अनप्लॅन्ड झालं आहे जरा रुटीन थोडं. एकदम आंबट लागली परीक्षा. नवीन आहेत ना हे बघ. चला तर जाऊन येऊया जरा स्विमिंग पूलच्या जवळ क्लब हाऊसमध्ये. कुठे जायचं होई सांग. स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंगमध्ये आता बरेच दिवस स्विमिंग पूलमध्ये गेलो नाही आम्ही. 3-4 महिने झाले. 4-5 महिने झाले. कारण थंडीचा सीझन होता आणि आता बऱ्याच दिवसानंतर मग स्विमिंग पूलचं पाणी पण खराब झालेलं आहे. अजून त्यांनी रिफिल म्हणजे अजून त्यांनी हे केलं नसेल, क्लीन केलं नसेल फिल्टर्स वगैरे. तर बघून येऊया एकदा कसं. किती मस्त दिसत आहेत. झाड एकदम रुखं झालं आहे पण रेड कलरचे फ्लॉवर्स बघा ना कसे उठून दिसत आहेत, जसं काही कोणी जाऊन लावलेत. नॅचरल ब्युटी एकदम. बघा किती सही दिसतात. सर काय ग. हाँ चलो फिर ऊपर. छोटी बच्ची है क्या. मम्मी है इधर ही. हे तर साफ दिसतंय पाणी ना. अरे पाणी तर एकदम क्लीन दिसतंय. थोडं फिल्टर चालू करायला लागतील. काय पडले ते फुलं वगैरे पडली आहेत ना. पाणी तसं बऱ्यापैकी क्लीन आहे म्हणजे उतरू शकतो आपण ना. हे बघा किड्स झोन छोट्या मुलांचा आणि तो मोठ्या माणसांचा स्विमिंग पूल. आणि असा व्ह्यू आहे आजूबाजूचा.
परिसर. काय झालं? एन्जॉय कर. ताता तू आधी कशी बोलायची लहानपणी? कर आता. जोरात घे झोका. हां घे जोरात. पाय पुढं आण. हां असं. Hello, hi guys, what's up? Reading what? Okay, so what's so special today? Ovi? Yes. Yes, what yes? So we have attended your parents meeting, no? In your school. Yes. So what teacher has said about you? Huh? She is writing, she can write very well in her notebooks, but not in question paper. Yes. Okay. So overall your progress is good. ना? Yes. ओके. आणि मस्ती करते का स्कूलमध्ये? आयुषी बरोबर गप्पा मारते? हां. बोलशील का परत? बोलशील? कशी उतरली एकटी व्यवस्थित? हां. तर चला चहा पाणी झालं आहे आणि बसलो होतो कारण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहेत. तर बरं वाटलं. आता काही जण त्याच्यावर टीका टिप्पणी करतील की थोडं थांबायला हवं होतं किंवा जे काय असेल ते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण कसं आहे की राजकीय पक्ष आहे तो पण मध्ये गॅप नाही ठेवू शकत. त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत आणि कोणत्या पार्टीचा असं कोणी वाली नसला तर मध्ये कोणीतरी चान्स घेऊ शकतं वगैरे असं थोडा एक प्रॅक्टिकल विचार बहुतेक पार्टीने केला असेल आणि मला पण ते थोडं योग्य वाटतं. तर ठीक आहे. एक राष्ट्रीय अध्यक्ष होते शेवटी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे, तर त्यांच्यानंतर तो कोणीतरी असावा ना. तर एक बरं वाटलं की कोणीतरी आहे आणि आपलं मराठमोळं. बघा ओवी आत्ताच उठली आहे आणि दूध पीत बसली आहे. आणि दुपारीच कावेरीचं पार्सल आलं आहे की नाही, हँडबॅग ना, काय पर्स हँडबॅग मागवली होती. तर तिला माहिती नव्हतं. आत्ता अचानक मला दिसली डायनिंग टेबलवर म्हणून मी तिला म्हणालो आता चला अनबॉक्स करून दाखवूया तुम्हाला, अनपॅक करून. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. टाळा दाखव. हां चांगली वाटते. हे बघा अशी आहे. आय एम अ बियर. बोबे हे बाई याला काय आहे? छोटा बाबू आला आपल्याकडे तर परत. मिशोवरून मागवली ना? किती दिवसात आली कावेरी ही? मिशोवरून नॉर्मली वेळ लागतो ना यायला डिलेवरी? लवकर आली. 8 पण नाही, 4-5 दिवस झाले मला वाटतं ना. चांगली आहे पण. तो रोजच ते भाजी चपाती किंवा भाजी भाकरी वगैरे खाऊन तर आज कंटाळा आला होता. आज मम्मीला म्हटलं, एक मम्मीची तब्येत थोडी डाऊन होती, तिला म्हटलं आज उपमा कर पोटभर कर पण उपमाच कर, एकच आयटम खाऊया. तर आता उपमा खातो आहे रात्रीच्या डिनरसाठी आणि मस्त वाटतं जरा टेस्टी. तर उपमा खाऊन झाला आणि ओवी माझ्यासाठी काहीतरी बनवते इथे, स्पेशल गिफ्ट बनवते. काय केलं आहे या बॉटलमध्ये? टिश्यू पेपर टाकून वेगळं टेक्स्चर केलं आहे काय गिफ्ट? अरे वा वा. चला गाईज फायनली आता ऑलरेडी डिनर तर झालेलं आहे आणि आता भाऊचा धक्का बघून घेतो जरा. आणि आज धुरंधर बघायचा आहे, काल आपला राहिला होता. तर आज जरा मस्त मजा करूया. उद्या संडे आहे आणि फायनली आता या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके टाटा अँड बाय बाय. चलो मिलते कल.